कैलासवासी सुरमणी दत्ता चौगुले सांस्कृतिक सभागृह वसमत येथे लाल बहादूर शास्त्री विद्यालयाच्या पालक कार्यशाळेत घेण्यात आली। पालकत्व म्हणजे केवळ जबाबदारी नव्हे, ती एक संवेदनशील, समजूतदार आणि सहप्रवासी प्रक्रिया आहे। याची प्रचिती देणारे एक विशेष कार्यशाळा म्हणजे सकारात्मक पालकत्व आणि चाइल्ड डेव्हलपमेंट या विषयावर लाल बहादूर शास्त्री विद्यालयात वसमतच्या वतीने आयोजित करण्यात आली। या कार्यक्रमातून प्रमुख वक्ते म्हणून मेंदू आधारित शिक्षण तज्ज्ञ डॉक्टर दिनेश नेते पुणे यांचे प्रेरणादायी आणि अंतर्मुख करणारे मार्गदर्शन देखील या ठिकाणी लाभलेत। लाल बहादूर शास्त्री विद्यालयाने गेल्या अनेक वर्षात शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे। दर्जेदार शिक्षण, नवोन्मेषी उपक्रम व शिस्तबद्ध संस्कार या त्रिसूत्री आधारे शाळेचा आलेख सातत्याने उंचावलेला आहे। या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बालाजी चव्हाण अध्यक्ष, अमृत ज्ञान सेवा भावी संस्था वसमत यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाच्या यशात आपला मुख पाठिंबा दिलेला आहे। यावेळी विद्यार्थी, पालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वृंद मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाचा लाभ देखील घेण्यात आलेला आहे। नेहमीच वेगवेगळ्या विषयावर चर्चित असणारी लाल बहादूर शास्त्री विद्यालय आपणा सर्वांना परिचित आहे। तुम्हा सर्वांना माहीत आहे की आपण या गोष्टीशी परिचित आहोत की एका हाताने टाळी वाजणार नाही। त्याच अनुषंगाने लाल बहादूर शास्त्री विद्यालय नेहमी पालक शाळेचं आयोजन करत असते। या पालक शाळेचा आमचा महत्त्वाचा विषय असतो सकारात्मक पालकत्व, आणि त्याच कार्यशाळेचं आयोजन आज लाल बहादूर शास्त्री विद्यालयातर्फे 2 सत्रामध्ये आम्ही आयोजित केलेलं आहे। पहिल्या सत्रामध्ये वर्ग नर्सरी ते 4थीचे पालक होते, ज्यांचे मुलं त्या वर्गामध्ये असतात, आणि आता दुसऱ्या सत्रामध्ये वर्ग 5वी ते 10वीचे पालक, त्यांचे पाल्य वर्ग 5वी ते 10वी मध्ये आहेत, असे पालक इथे उपस्थित आहेत। त्याच्या मागचा उद्देश असा आहे की मूल घडवताना, जेव्हा आपण मूल घडवत असतो त्यावेळेस केवळ शाळा किंवा केवळ शाळा ही जबाबदार नसते। त्यासाठी पालक हा घटक सुद्धा अतिशय महत्त्वपूर्ण असतो। समाजाचा सुद्धा फार मोठा वाटा असतो, आणि त्याबद्दलची जी काही जाणीव आहे ती पालकांना करून देण्यासाठी, त्याबद्दलच्या ज्या काही पालकांच्या गैरसमज आहेत, पालकांना अधिक माहिती मिळवण्यासाठी आम्ही या कार्यशाळेचं आयोजन केलेलं आहे। मला सांगायला आवडेल, आणि या कार्यशाळेसाठी अतिशय तज्ज्ञ असे जे मेंदू तज्ज्ञ आहेत डॉक्टर दिनेश नेते सर यांचं पुणे येथून आम्ही यांना बोलवण्यात आलेलं आहे। पहिल्या सत्रामध्ये अतिशय पालक असे मंत्रमुग्ध होते, आणि आता दुसऱ्या सत्रामध्ये त्याच प्रकारची अपेक्षा आहे। या सगळ्या अनुषंगाने आम्ही आजच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं, आणि याच कार्यक्रमाचं औचित्य साधून आम्ही इयत्ता 10वी मध्ये प्रावीण्य मिळवलेल्या मुलांचा सुद्धा सत्कार केलेला आहे। धन्यवाद। हे सर्व करत असताना मला पालकांना एक आवाहन करावंसं वाटतं की आपल्याला या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या बदलत्या जगामध्ये, की जगाची स्पीड जास्त आहे, त्याच्यामध्ये आपल्या मुलाला तयार करायचं आहे, त्याच्या मानसिकतेचा विचार करायचा आहे, आणि फ्रेश माइंड, फ्रेश अशी मानसिकता घेऊन मुलाला शाळेत पाठवायचं आहे। त्याच्याकडे कुठल्याही प्रकारचं दडपण नसलं पाहिजे, त्याने त्याच्या शिक्षणामध्ये बाधा येणार नाही। बस एवढीच काळजी पालकांनी घ्यावी, बाकी सर्व भाग शाळा उचलायला तयार आहे।